आज आम्ही अनाउन्ड आहोत, आमच्याकडे काय नाहीये, पण आमच्याकडे डोकं आहे म्हणून आम्ही रस्त्यावर आहोत. कारण बऱ्याच वेळा आपण त्यांना सांगितलंच नाही, आपण रस्त्यावर उतरलोच नाही. आपल्याला वाटतंय सोशल मीडियावर सांगितल्यावर लोक ऐकतील, पण ते नाही ऐकणार. 21 दिवस हंगर स्ट्राईक करून नाही ऐकलं तर रस्त्यावर उतरावंच लागेल ना. तुम्हाला दादा इकडची अवस्था सांगा, आता काय अवस्था नक्की? मी जस्ट आलोय आता, मला वाटलं नव्हतं एवढे लोक येतील, पण हा खूप आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी की एवढी लोक आलेत. म्हणजे एवढी लोक जिवंत आहेत, जी जिवंत लोक तीच रस्त्यावर येतात. बाकी खूप बरं वाटतंय की एवढ्या वर्षांनी अशी काहीतरी मोठं घडतंय, लोकांना बदल हवाय आणि त्यासाठी लोक रस्त्यावर होतात, तर ती खूप चांगली गोष्ट आहे. काय वाटतं आपली गव्हर्नमेंट का आपलं ऐकत नसेल? कारण बऱ्याच वेळा आपण त्यांना सांगितलंच नाही, आपण रस्त्यावर उतरलोच नाही. आपल्याला वाटतंय सोशल मीडियावर सांगितल्यावर लोक ऐकतील, पण ते नाही ऐकणार. 21 दिवस हंगर स्ट्राईक करून नाही ऐकलं तर रस्त्यावर उतरावंच लागेल ना. ते नाही ऐकणार आहेत, कारण त्यांना ऐकायची सवय राहिली नाहीये. किती सस्टेन करणार माणसं? मुलांना मारलं ठीक आहे, मुलींना मारलं, आणि मुलींना मारलं तर बायकांनी मारलं सगळं ठीक आहे, पण व्हिडिओ जर जिथे पुरुषांनी मारलं, आपल्या घरी आपण आपल्या आईला किंवा बहिणीला हात लावायच्या आधी विचार करतो ना, काय चाललंय देशात, काय ती. आणि प्रॉब्लेम हा आहे की त्यांच्याकडे गन नव्हती, काही नव्हती, ते अनाउन्ड होतं. आज आम्ही अनाउन्ड आहोत, आमच्याकडे काय नाहीये, पण आमच्याकडे डोकं आहे म्हणून आम्ही रस्त्यावर आहोत. त्यांना ते डोकं तोडायचंय म्हणून त्या लोकांनी डोक्यावर मारलंय. सो त्यांना आम्ही सांगणार की आम्ही थांबणार नाही. आणि दिल्लीत जसं केलं तसं मुंबईत पण करणार, आणि अजून करत राहणार जोपर्यंत ते ऐकत नाही, कारण आम्हाला त्यांना ऐकवायचं.